देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली। भारतीय जनता पार्टी मूल तालुक्याच्या वतीने मूल शहरातील मुख्य गांधी चौकात फटाके फोडून पेढे वाटत जल्लोष साजरा केला। यावेळी भाजपाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवेंद्र भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजीत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुधीर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुधीर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महायुतीचा जय हो। माननीय नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। त्यांच्यासोबत माननीय एकनाथजी शिंदे तसेच माननीय अजित पवार यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यांच्या या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचा आनंद आम्ही व्यक्त करण्यासाठी इथे गांधी चौकामध्ये एकत्रित झालेला आहोत। मूल शहर तसेच मूल ग्रामीणमधील पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि महिला आघाडी, युवा मोर्चा ह्या सर्वांनी इथे फटाके फोडून जल्लोष साजरा केलेला आहे आणि आम्हाला आनंद याचा आहे की मुख्यमंत्री साहेबांचं प्रॉपर मूल शहर आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे आणि अपेक्षाही आहे की निश्चितचपणे देवेंद्र भाऊ आपल्या दूरदृष्टीच्या कल्पनेतून आपला हा महाराष्ट्राचा डोलारा रथ पुढे हाकतील। देवा भाऊ आपल्या या महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा या ठिकाणी मुख्यमंत्री झालेले आहे। ही स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आम्हाला त्यांच्याबद्दल या मूल शहरातला मूल प्रॉपरचे हे आमच्या महाराष्ट्राचे जिल्हा नेतृत्व करून राहिले आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचं म्हणजे खूप अपेक्षेने आहोत की या महाराष्ट्राचं काहीतरी वेगळा एक विकास करतील आणि आज ते माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि या केंद्रीय मंत्री आणि अनेक देशात आपल्या स्टेटचे मुख्यमंत्री आणि यांच्यासमोर देवेंद्र भाऊंनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ प्रमुख, महिला प्रमुख, युवा आघाडी या सर्वांनी या ठिकाणी अतिशय मेहनत घेतली आणि या सर्व या महाराष्ट्रातील सर्व जनतेने या महायुतीचा भरभरून विजय केला गेला।